समाचार अब तक, सत्य का साहस। जुन्या वैमनस्यातून सदर पोलीस ठाणे हद्दीतील VC चौकात न्यायालयात हजर राहण्यासाठी आणलेल्या गुन्हेगाराला भेटून घरी जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी 2 फरार आरोपींना अटक केली आहे। आरोपींनी पीडित तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले व तेथून पळ काढला। माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले। लवकरच 3 आरोपींना अटक करण्यात आली। हर्ष उर्फ पीडा सदानंद आनंद पवार आणि विवेक उर्फ विकी रमेश वाघाडे अशी गुन्हेगारांची नावे आहेत। संजय सिन्हा असे जखमी तरुणाचे नाव असून तो आरोपीच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर अगोदरच गुन्हे नोंद आहेत। पोलिसांनी यापूर्वीच 3 आरोपींना अटक केली आहे। 5 पावलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी याविषयी माहिती दिली आहे। ऐकूयात। मागील 25 दिवसापूर्वी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन सदर अंतर्गत जी डॉलीची टपरी आहे त्या ठिकाणी एक स्टॅबिंग आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने एक प्रकार घडला होता। त्यामध्ये पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 73/24 कलम 307, 326, 143, 147, 48, 149 त्याचबरोबर 120B अशा कलमांतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये जे सुरुवातीला आरोपी मिळून आले आणि जे काही आरोपी फरार झाले होते त्यांचा शोध पोलीस स्टेशन सदर आणि पोलीस स्टेशन 5 पावली असे दोन्ही पोलीस स्टेशनचे तपास पथक आणि इतर सर्व अधिकारी घेत होते। काल आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत आणि आमच्या तांत्रिक सहाय्यकार जे आहेत त्यांच्या मार्फतीने एक खबर मिळाली की यातील जे 2 आरोपी आहेत ते नागपूर शहरामध्ये आलेले आहेत। त्यावरून आम्ही सापळा रचून 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यापैकी एकाचं नाव आहे हर्ष उर्फ पिंडा सदानंद आनंद पवार, राहणार मराठा चौक 5 पावली। दुसरा आहे विवेक उर्फ विक्की उर्फ छोटा आऊ रमेश वाघाडे, वय 23 वर्ष, हा पण राहणारा पोलीस स्टेशन 5 पावलीच्या हद्दीतला आहे। सदर दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी पण पोलीस स्टेशन 5 पावली आणि इतर ठिकाणी मर्डर की साजिश अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत। तरी त्यांना आम्ही काल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन सदर यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। त्यांची आज कोर्टपेशी असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन सदर येथील अधिकारी कर्मचारी करत आहे। गुन्हा घडल्यापासून जे 2 आरोपी फरार झालेले होते ते नागपूरच्या बाहेर कुठेतरी दडून लपून बसलेले होते, परंतु आमचा शोध कंटिन्युअसली चालूच होता आणि जशी काही आम्हाला माहिती मिळाली की ते नागपूर शहरामध्ये आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे। समाचार अब तकसाठी रिंकू पानतावणे, नागपूर।